उद्घाटनाचा सामना संपन्न होणार आहे। डावखुरा गोलंदाज नानासो मुंगुसकर विरुद्ध उजव्या शैलीचा फलंदाज कृष्णा पवार समोरासमोर लढत भिडणार आहे। खरं तर दोघांचाही खेळ पाहण्यासारखा आहे। बघूया नाना मुंगुसकर आपल्या संघाला यश मिळवून देतोय का। आणि या सामन्यापूर्वी आगमन होतंय ते जे जे क्रिकेट क्लबचे कर्णधार आणि या वेळापूर नगरीचे युवा सरपंच सन्माननीय रजनीश भैया बनसोडे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये तन मन धनाने ज्यांनी मदत केलेली आहे असे रजनीश भैया बनसोडे यांचं आगमन झालेलं आहे। पहिला चेंडू नानासो मुंगुसकर यांचा निर्धाव पद्धतीचा हा चेंडू, अतिशय सुंदर असा हा चेंडू। कृष्णा पवारला सुद्धा या ठिकाणी वाट पाहावी लागली धावा शोधण्यासाठी। असा हा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू। पाहूया राजवीर आणि स्वरांजलीचा संघ या ठिकाणी अतिशय सुंदर असा देखण्या पद्धतीचा चेंडू। एवढं मोठं नाव आहे परंतु नानासो मुंगुसकर ही तेवढेच या क्षेत्रातील हजर जबाबी आहेत। थँक्यू सर। जवळ मैदानाच्या आतमध्ये कृष्णा यावेळेस फाटवलाय चेंडू सरळ सीमारेषेकडे 4 धावा। कृष्णा पवारला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट खरं तर या खेळाडूने गाजवलंय। ISPL ची स्पर्धा गाजवली आणि आखाती देशामध्ये जाऊन सुद्धा या खेळाडूची चर्चा राहिली आहे। कृष्णा पवार माईनगरचं भूषण यावेळेस ऑफ स्टंप कव्हर केलाय समोरच्या दिशेने। कृष्णा फेकून देतो चेंडूला सीमारेषा पार। आलाय मात्र चेक केलं जातं। 1 मिनिट चेक करूयात। षटकार आलाय 6 धावा। यावेळेस पुन्हा एकदा अरे बॅटने खेळलाय। बॅक टू बॅक 2 लागोपाठचे चौकार कृष्णाच्या बॅट मधून पाहायला भेटत आहेत। दोन बॅक टू बॅक चौकार। धावफलकावरती आता बदल झालाय। धावा जर पाहायला गेल्या तर धावा मात्र जाऊन पोहोचल्यात त्या 8 धावा। कृष्णाला पाहताय तुम्ही। पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये या सॉफ्ट कव्हर करून यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलंय। आलाय खणखणीत षटकार। आमदार साहेब चषक 2026 चा ब्रँडेड षटकार। ही ओळख राहिली आहे खरं तर कृष्णा पवार यांची। आणि खरं तर काल आमदार साहेब सुद्धा या खेळाडूचे फॅन का झालेत याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पवार देत आहेत। 14 धावा धावफलकावरती झालेले आहेत। बॉल जर पाहायला गेलं तर 1 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। 14 तो चौकार आहे सर।
षटक संपलंय. चौकार आहे सर तो. या ठिकाणी खेळाडूंना विनंती आहे, सगळं बघून या ठिकाणी चौकार दिलेला आहे मगाचा, कुणीही या ठिकाणी भांडायचं नाही. सगळ्यांना विनंती आहे. त्याच्यावरती 4 चेंडू टाकलेले आहेत. आमच्या चेकच करून चौकार दिलेला आहे. राजवीर आणि स्वरांजली संघाला विनंती आहे, चेकच करून तो चौकार देण्यात आलेला आहे. स्कोर झालाय 18. षटक पूर्ण 1 आणि धावा जातेत 18. दुसरं षटक घेऊन येतोय श्रीकृष्ण रवेकर. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी ही आणि तिसरी ही धावसंख्या पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी पिसेवाडी गावचे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे युवकचे कार्याध्यक्ष साहिलबाई आतार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आमदार प्रीमियर लीग 2026 वेळापूरच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी सेफ बाउंड्री आहे मगाची. कुणीही या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे, शिस्तीचं दर्शन झालं पाहिजे. आणि आत्ताची पण बाउंड्री आहे, सेफ बाउंड्री आहे आत्ताची. 21 धावा आणि आत्ताच्या 4. आता सेफ आहे, आता बाउंड्री नाहीये. पुढचा बॉल यावेळेस मात्र वा वा, फटका फसलाय म्हणावं लागेल. आणि मोठी विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा पवार, मोठी विकेट, मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आणि झेल सुद्धा अप्रतिम टिपलाय. कृष्णाची विकेट म्हणजे धावसंख्येला आता खूप मोठा ब्रेक लावण्यासारखा आहे. या खेळाडूची चर्चा राहिली होती, क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम झालंय. धाव फलकावरती जर पाहिलं गेलं तर धावा मात्र आता स्थिर आहे, स्कोरबोर्ड पूर्णपणे. आणि तो जल्लोष खरं तर पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये, कारण कृष्णाची विकेट ही मामूली विकेट नव्हती. हे खरं तर या टीमला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला माहिती होतं आणि त्यामुळे तो जल्लोष खरं तर पाहायला भेटला. 21 धावा या धावफलकावरती पाहायला भेटतायत. पहिला धक्का, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. 21 धावा, 21 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यानंतर मात्र पुढे कृष्णाची विकेट. श्रीकृष्ण, खरं तर श्रीकृष्णाने कृष्णाची विकेट घेतली आहे. पुढचा बॉल श्रीकृष्ण. विक्रम, खोलवर टप्प्याचा बॉल, पाठीमागे बॉल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नॉन सेकंडला धोका, पाठीमागे बॅकअप, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पाठीमागे बॅकअप राहणं खूप महत्वाचं होतं. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती होता खरं तर, आणि 2 धावा रोखता येणार नाहीयेत. 2 धावेबरोबर इथं धावफलकावरती आता बदल झालाय. 23 धावा आणि या 2 धावेने मात्र विक्रम, ज्याचं सुद्धा खातं ओपन होत आहे. यावेळेस पुन्हा जोरदार फटका करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे चेंडूने, पाठलाग होतोय तिथे. तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये
3 धावा नसतात आताच्या. तीन धावे बरोबर इथं धाव फलकावरती 26 ऑन बोर्ड. 26 धावा. आज व्यासपीठ सुद्धा मात्र सजलंय. बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे. आज खरं तर हे क्रिकेटचं व्यासपीठ आहे. जीवनजी जानकर साहेब आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार अगदी वेळापूर शहरातूनच नव्हे तर आसपासच्या खेडे भागातून सुद्धा बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित राहिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा रोखता येणार नाहीयेत. गोलंदाज नक्की थोडासा नाराज दिसतोय. धाव फलकावरती बदल झालाय. 28 धावा. कृष्णा बाद झाल्यानंतर मात्र चौकार षटकार थांबलेले. प्रेक्षकांची सुद्धा प्रचंड गर्दी आहे. वेळापूरकर प्रेक्षक जे खरं तर सातत्यानं खेळावरती प्रेम करणारा प्रेक्षक म्हणून ओळखला जातो तो प्रेक्षक. यस, यावेळेस मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे 2 षटकांचा खेळ सुद्धा संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाले ते 28 धावा. आता या षटकामध्ये चांगलं कमबॅक झालंय. पाठीमागच्या षटकामध्ये धावा थोडेशा जास्त खर्च झाल्या होत्या कारण कृष्णाची विकेट तो मैदानात होता आणि जसा कृष्णा बाद झाला ना तिथून पुढे मात्र या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मात्र 28 धावा झालेल्या आहेत. वरुण बुर्ला सर जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. खूप मोठा अनुभव आहे खरं तर. सोलापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं त्यांना पाहिलं आपण. तर पुणे भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये तुम्ही वरुण बुर्ला सरांना काम करताना पाहताय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 28 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र इथे फारुख शेख यांना तुम्ही पाहताय. टू व्हीलरची लाईट प्लीज कॅमेरामॅनच्या थोडीशी पलीकडे येते. पाठीमागे डगआउटकडे पांढरी लाईट व्हाईट कलर लाईट बंद करा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फलंदाज जरी जास्तीचे सफल झाले असतील तरी सुद्धा सेकंड लाईनच्या अगदी बाहेर बॉल आहे. पंचांचे दोन्ही हात एका सरळ रेषेमध्ये समांतर झालेत. या षटकामध्ये मात्र अवंतर धाव आली आहे. 29 धावा. थोड्याच वेळात मात्र आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण आयोजित केली आहे. पर्व दुसरं आहे. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागे बॅकअप. पुन्हा खराब बॅकअप झालंय. तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये. धावचीची संधी आणि खूप काही घडलंय. 4थी धाव मैदानाच्या आतमध्ये. आता प्रेक्षक म्हणतील जर चौकार सोडला असतं तर काय झालं असतं. काही सेकंदांमध्ये बऱ्याचशा घडामोडी झाल्या खरं तर इथे. 4 धावा ज्या खरं तर धावून घेतल्यात. धाव फलकावरती 33 धावा. सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला अशा घडामोडी पाहायला भेटणार आहेत. आता बॅकअप सुद्धा चांगला असणं खरं तर खूप मोठं महत्वाचं आहे. आणि आमच्या आयोजकांच्या पाठीमागे जितका बॅकअप मोठा आहे सन्माननीय आमदार साहेबांचा त्याबरोबरीतच जीवनजी जानकर साहेबांचा आणि त्यामुळेच खरं तर ही स्पर्धा यशस्वी करता येते. पाठीवरती हात असावा कोणाचा आणि खरं तर आयोजकांवरती खूप मोठा हात आहे. खूप मोठं मार्गदर्शन आहे. स्लोवर गतीचा बॉल. बोट फिरवली खरं तर बॉलवरती व्हेरिएशन पाहायला भेटलं. फिंगर्स ऑन रोल. खरं तर बॉलवरती ते फिंगर्स फिरताना पाहिले. स्कोरबोर्ड थांबलाय. 33 धावा. कृष्णाची विकेट. खरं तर ही विकेट प्राइजलेस विकेट होते आणि एखाद्या मोठ्या खेळाडूची विकेट तुम्ही लवकर मिळवताना ते यश काय असतं हे पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेरचा बॉल आहे. 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये असताना रणनीती आखावी लागते आणि रणनीती खरं तर चांगली जर आखली तर तुम्हाला यश हे भेटतंच. आणि ती रणनीती खरं तर कृष्णाच्या विरोधामध्ये आखली गेली आणि म्हणून हा स्कोरबोर्ड तुम्हाला थांबताना पाहायला भेटलाय. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. अवंतर धाव आहे. अवंतर धावे बरोबरीतच आता धावफलक सुद्धा पुन्हा पुढे जातोय. 35 धावा.
35 धावा. यावेळेस मात्र ऑफ स्टंप कव्हर करून फाईन लेग कडे पाठवलाय चेंडू. सरळ जाईल, वन बाउन्सी मारेशा पार. आलाय खणखणीत चौकार. आता इथून पुढे चौकार षटकारांची आवश्यकता असणार आहे. जबाबदारी खरं तर कोणाला तरी खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. मॅच जिंकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, बॉल टाका मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं सहकार्य लागलंय. प्रेक्षकांनी सुद्धा खूप मोठं प्रेम खरं तर या स्पर्धेवरती केलंय. धावफलकावरती धावा जर पाहिले गेले तर 39 धावा. दरम्यानच्या कालावधीमध्ये आगमन होतंय ज्यांच्या वाढदिवसानिमित्त. आमदार प्रीमियर लीग 2026 वर्ष दुसरं आणि या ठिकाणी आगमन होतंय ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा या वेळापूरच्या पालखी मैदानावरती संपन्न होते. या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे माळशिरस तालुक्याचे कणखर दमदार आरोग्यदूत आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चार धावा. 4 प्लेयर अगोदरच सीमारेषेच्या बाहेर गेला खरं तर. आणि हे नियम खरं तर खूप आता बदललेले आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बराचसा बदल झालाय. धावफलकावरती 43 धावा या चौकाराने. दरम्यानच्या कालावधीमध्ये खरं तर आमदार साहेबांचं आगमन होत आहे. माळशिरस तालुका, खरं तर माळशिरस तालुक्याची चर्चा ही अखंड महाराष्ट्रामध्ये होत असते आणि त्या माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि खरं तर वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली स्पर्धा स्वराज्याचे पत्रकार महादेवजी जाधव साहेब यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आज मात्र व्यासपीठ खुलून गेलंय. अमोल भैया पन्नासे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी धानोरे गावचे माजी सरपंच सन्माननीय नामदेवजी देवकदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. तिसरं षटक संपलेलं आहे. धावांची संख्या 48 आणि एक विकेट, अतिशय मौल्यवान विकेट कृष्णा पवार याची आताच गेली. 48 धावा आणि एक विकेट. या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत. माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय स्वाभिमानी नेतृत्व कार्य कर्तृत्व आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या वेळापूर नगरीमध्ये ऐतिहासिक अशा पालखी मैदानावरती आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं अत्यंत सुंदर असं नेटकं आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन या वेळापूर नगरीमध्ये ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. माळशिरस तालुक्याला पडलेलं एक दिवा स्वप्न स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब. गोलंदाजीसाठी पुन्हा येतोय श्रीकृष्ण रेळेकर. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी कृष्णा पवारची
ज्यानं विकेट घेतली असा श्रीकृष्ण रेळेकर. या कार्यक्रमाच्या या ठिकाणी चेंडू जातोय ऑफसाईडला. एक धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान. श्रीकृष्णाचा हा दुसरा चेंडू होता. क्रिकेटचा या अंधारामध्ये ज्यांनी या प्रकाशाच्या माध्यमातून ही सुंदर अशी लाईटची व्यवस्था करून दिली, आमदार फंडातलं वेळापूरचं हे 12 लाखाचं काम, विकास काम ज्यांच्या माध्यमातून झालं, असे माळशिरस तालुक्याचे आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब गेली 2 दिवस झालं सामन्याचा आनंद घेत आहेत. टेनिसचं मैदान आणि राजकारणातला हा क्रिकेटपट्टू, सर्व गुणसंपन्न क्रिकेटपट्टू, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे राजकारणाच्या क्रिकेटच्या या खेळामध्ये, असे आमचे आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी खरं तर मैदानाच्या चारी बाजूला. आजचा हा उद्घाटनाच्या समारंभासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि वेळापूर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य मिलिंद नाना सरतापे यांचं आगमन झालेलं आहे. वेळापूर नगरीचे युवा सरपंच आणि जे जे क्रिकेट क्लबचे कर्णधार रजनीश भैया बनसोडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धानोरे गावचे माजी सरपंच नामदेवजी देवकते यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. हा सामना पाहण्यासाठी वेळापूरसह पंचक्रोशीतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत. पिसेवाडी गावचे विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे युवकचे कार्याध्यक्ष युवा नेते साहिलभाई आतार यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी पंचांनी आताच्या स्कोर सांगायचा आहे. राणा किती आताच्या? 3 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत. एकूण धावा 52 आणि विकेट गेलेले आहेत 2. चौथं षटक सुरू आहे. श्रीकृष्ण रेळेकरचा हा चेंडू ऑफ साइडला फटका मारलेला आहे. बघूया किती धावा जात आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर केलेलं आहे आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. अतिरिक्त धावा या मॅच मध्ये भरपूर गेलेल्या आहेत. अगदी पावसासारख्या धावा वाहिलेल्या आहेत. या सामन्याच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराचे अध्यक्ष आपाराव कांबळे यांचंही आगमन झालेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर असणारे युवा नेते अमोल भैया पनासे यांचंही या ठिकाणी आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत. स्वराज्याचे वेळापूरचे आमचे पत्रकार महादेवजी जाधव यांचंही मी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. रघुनाथजी गोलारे यांचंही सामन्याच्या निमित्तानं आणि या समारंभाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. आणि विकेट या ठिकाणी गेलेली आहे. क्लीन बोल्ड सुंदर असा चेंडू टाकला होता आणि फलंदाज क्लीन बोल्ड जातोय. बघूयात फलंदाज कोण येतोय. सोरांजली आणि राजवीरचा संघ. तेजस डोके मैदानामध्ये येतोय.
आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं वेळापूरचं हे ऐतिहासिक मैदान आणि या अंधाऱ्यामध्ये प्रकाशाचं हे आयोजकांनी एवढं सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे, त्यांचं खरं तर मनापासून आभार मानलं पाहिजे. ग्रामीण भागातील अनेक खेळाडू या ऑक्शनमध्ये सहभागी झाले. 360 खेळाडूंनी ऑक्शनमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यातील ऑक्शनमध्ये पात्र झालेले निवडक खेळाडू संधीचं सोनं करून आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करतायत. अतिशय चुस्त अशी प्रकारची एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. सोमा होळकर आणि योगेश शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकाला 500 रुपये. सोमा होळकर आणि योगेश शिंदे शिवामतनेसाठी प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं रोख पारितोषिक येणार आहे, आलेलं नाही. या ठिकाणी सुंदर असा फटका मारलेला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू धावांची संख्या आहे 58 आणि फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत 3. 5वं षटक सुरू आहे. 4था चेंडू. बघूया पंचांचा निर्णय काय आहे. निर्धाव चेंडू. 5व्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. गोलंदाजी करतोय गणेश, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 5वा चेंडू या पाहूया फलंदाजाचं. अतिशय सुंदर असा गोलंदाजीचा नजराना गणेशच्या गोलंदाजीमधून आपल्याला दिसतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 58 धावावरती 3 फलंदाज बाद. पुन्हा एकदा लेगच्या साईडनं बॉल मारलेला होता आणि 2 धावा निश्चितपणे अतिशय चांगल्या धावा घेतलेल्या आहेत. 60 धावा आणि 3 गडी बाद. मैदानामध्ये वेळापूर नगरीचं हे सर्व भूषण म्हणजे हे मैदान. क्रिकेट रसिकांची संख्या अगदी माळशिरस तालुक्यामध्ये कुठे जरी मैदान भरवलं तरी एवढी प्रेक्षक संख्या नसते, परंतु वेळापूरचं मैदान म्हटलं का प्रेक्षकांचा महापूर येतो. असं हे वेळापूरचं ऐतिहासिक मैदान. छोट्या बोडरे शेवटचं षटक घेऊन येतोय. 1 धाव या ठिकाणी काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. टेनिसच्या क्षेत्रामध्ये बोडरे कंपनीचं नाव मोठं आहे. अक्षय बोडरे असेल, छोट्या बोडरे असेल, अक्षयचे सगळे भाऊ सगळे टेनिसच्या क्षेत्रामध्ये आहेत. छोटू बोडरे. दुसरा चेंडू. 61 धावा, 3 गडी बाद. शेवटचं षटक सुरू आहे मैदानामध्ये. देव बघूया पंचांचा निर्णय काय आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे का पाहूया. या ठिकाणी बॅटिंग टीम कडून वाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वेळापूर ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सदस्य अमृतराज माने देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमृतराव माने देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रिकेटचं ज्ञान असणारे राजाभाऊ सरवदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. क्रिकेटपटू रोहन सरवदे यांचे वडील राजाभाऊ सरवदे. रिव्ह्यू या ठिकाणी बघितला जातोय. फेअर डिलिव्हरी आहे.
अतिशय सुंदर पद्धतीची फेअर डिलिव्हरी या ठिकाणी टाकण्यात आलेली होती. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावांची संख्या 61. स्थिर धाव संख्या आहे. पुन्हा एकदा बघूयात पंचांचा निर्णय काय आहे. निर्धाव पद्धतीचा हा देखील चेंडू आहे. मतनेसाठी प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एका धावेचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. छोटू बोडरे यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे आणि टाइम संपलेला आहे. एक प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे, आपण नियमाच्या बाहेर जाऊ शकत नाही. नियमांनी बांधलेली ही स्पर्धा आहे आणि अतिशय शिस्तबद्ध मैदान आहे. बघूयात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे का पंचांचा निर्णय. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत या संपूर्ण षटकामध्ये. 5 चेंडू झालेले आहेत आणि या शेवटचा चेंडू राजवीर आणि स्वरांजलीच्या क्रिकेटच्या या संघासाठी. बघूयात फलंदाज काय करतोय. आणि सुंदर असा फटका मारलेला आहे पाठीमागे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. बघूया दुसऱ्या धावेचा पण प्रयत्न करतोय का. शेवटचा चेंडू आहे आणि एकच धावेवरती समाधान या ठिकाणी स्वरांजली आणि राजवीर संघानं मानलेला आहे. 63 6 आणि 3 63 धाव संख्या झालेली आहे राजवीर आणि स्वरांजली संघाची. आणि ज्या संघाकडून वेळापूर नगरीचा उपसरपंच नानासो मुंगुसकर खेळतोय, क्षेत्ररक्षण आताच केलं, अतिशय सुंदर गोलंदाजी केली, त्या संघाला आव्हान दिलं जातंय 64 धावांचं. ग्रामीण भागातील क्रिकेटच्या या खेळाडूंसाठी कलागुणांना वाव देण्यासाठी आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व 2 अतिशय सुंदर असं हे मैदान. आणि हे मैदान ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, माळशिरस तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष, लोकप्रिय आणि आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांनी ठसा उमटवलेला आहे, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचं सामना सुरू असतानाच आगमन झालेलं होतं. साहेबांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो. आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरते राजवीर आणि स्वरांजलीची टीम. या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला येतोय तो आमचा कृष्णा पवार. या ठिकाणी आता आपला स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. गेले अनेक दिवस दादा तुपे असतील आणि त्यांचे सर्व युवा सहकारी अगदी रात्रीचा दिवस करून गेल्या 1.5 महिन्यापासून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादा तुपे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप मोठं योगदान यामध्ये दिलेलं आहे. अगदी IPLच्या धर्तीवरती आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये.
म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. अगदी आमदार फंडातून ज्यांनी करून दिली असे माळशिरस तालुक्याचे आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आमचे सर्वांचे लाडके युवा नेते जीवन भैया जानकर संपूर्ण या ठिकाणी वेळापूरच्या या अंधाऱ्या रात्रीला प्रकाशमान करणारं नेतृत्व म्हणजे उत्तमरावजी जानकर साहेब. जाती न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, जाती न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहने दो म्यान. आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केलेला आहे. साहेबांकडे एखादा शब्द मांडला आणि तो पूर्ण झाला नाही असं कधीच होत नाही. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून प्रत्येकाच्या समस्येवर समाधानकारक तोडगा काढणारं नेतृत्व म्हणजे उत्तमरावजी जानकर साहेब. सहा हायमास्टचे दिवे आणि आर्माड केबल विकास कामातून काही राहो ना राहो, परंतु या वेळापूर नगरीला प्रकाश मात्र भेटलेला आहे. सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 6 हायमास्टच्या या दिव्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उद्घाटन समारंभ संपन्न होतोय. माळशिरस तालुक्याच्या संपूर्ण विकासासाठी कायम प्रयत्नशील असणारे विधानसभेमध्ये तालुक्यातील वंचित, शोषित, पीडित शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, सर्वांसाठी सकारात्मक प्रयत्न करणारे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार
उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार प्रीमियर लीग 2026चं आयोजन पर्व दुसरं या ठिकाणी 6 हायमास्ट दिव्यांची ज्यांनी व्यवस्था करून दिली आणि हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं जे मैदान या ठिकाणी ओळखलं जातं, आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. वरुण राजानं मागाशीच हजेरी लावलेली होती. आमदार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि या आमदार प्रीमियर लीगच्या साठी ज्यांनी बक्षिसांचा वर्षाव केला, या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 रुपये युवा नेते दीपक भैया माने देशमुख यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक युवा नेते समाधानजी जानकर, वेळापूर नगरीचे उपसरपंच नानासो मुंगुसकर आणि धानोरा गावचे उपसरपंच जीवन भैया देवकते यांच्या शुभ हस्ते रुपये 1,00,000 रुपये आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 61,000 रुपये जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णुपंत नारनवर, युवा नेते आणि पिसेवाडी गावचे ग्रामपंचायतचे सदस्य साहिलबाई आतार आणि विठ्ठलजी पालवे यांच्या वतीने 61,000चं पारितोषिक तृतीय क्रमांकाचं जात आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपयांचं उद्योजक तानाजी कागदे यांच्या वतीनं जात आहे. आणि या ठिकाणी खेळाडूंची परेड आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होते. वेळापूरच्या हलगीवाल्यांना विनंती आहे, 2 मिनिटं जरा शांत राहायचंय आपण. हलगीवाले हलगीवाले आपणाला विनंती आहे, आपण या ठिकाणी थांबायचं आहे. या ठिकाणी खेळाडूंची ओळख या ठिकाणी आमदार साहेब आणि सर्व मान्यवरांनी केलेली आहे. काय नियोजन आहे, काय नेटकं नियोजन असावं. गेली महिना दीड महिना झालं वेळापूरचे अनेक युवा सहकारी या लीगसाठी झटतायत. त्या सर्वांचं खरं तर या ठिकाणी नाव घेता येणार नाही, परंतु अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात या ठिकाणी राहिलेले आहेत. हलगीवाले 2 मिनिटं शांत राहा तुम्ही. या ठिकाणी एसटीचं पूजन या ठिकाणी संपन्न होतोय, बघू शकता आपण सर्व स्क्रीनवरती. या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते एसटींचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. जी पारितोषिक म्हणून ट्रॉफी आहे, दादा तुपे या ठिकाणी आमदार साहेबांना सांगतायत आणि सगळ्यांनी समोरून बाजूला व्हायचं आहे. लाईव्ह या ठिकाणी चित्रण सुरू आहे. सगळ्या फोटोग्राफरला आणि सिनेमॅटिक वाल्यांना विनंती आहे, हे सगळं लाईव्ह सुरू आहे. आमदार साहेब संपूर्ण देशामध्ये जगामध्ये जात आहेत. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उजव्या बाजूला युवा नेते जीवन भैया जानकर उभे आहेत. डाव्या हाताला वेळापूर नगरीचे सरपंच रजनीश भैया बनसोडे आहेत. मिलिंद नाना सरतापे असतील, तसेच नामदेवजी देवकते साहेब असतील, दत्तात्रेयजी मदने, ज्ञानेश्वरजी जानकर साहेब, पिसेवाडीचे युवा नेते, ग्रामपंचायतचे सदस्य साहिलबाई आतार, अनेक मान्यवर पदाधिकारी आमचे अप्पारावजी कांबळे, या ठिकाणी जवान माने देशमुख आणि सर्व सहकारी या ठिकाणी अतिशय सुंदर आणि नियोजन सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. ट्रॉफी या ठिकाणी
काचेची चमकदार अशी ट्रॉफी आणि तिचं उद्घाटन या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेलं आहे. ग्रामपंचायतचे सदस्य हनुमंतजी वाईदंडे, रघुनाथजी गोलारे, अमृत भैया, अमृतराज माने देशमुख साहेब, दत्तात्रयजी मदने साहेब आणि जानकर साहेब या ठिकाणी ट्रॉफी हातामध्ये घ्यायची आहे. साहेबांनी विनंती आहे, ट्रॉफी या ठिकाणी दाखवली जाते. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. सोमनाथ भैस या ठिकाणी डाव्या बाजूला उभे आहेत. 15 ते 20 किलोची क्रिस्टलची ही ट्रॉफी आहे. जानकर साहेबांना विनंती आहे आणि प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफीचं पदार्पण या ठिकाणी होतंय. आमचे मिलिंद नाना सरतापे, रजनीश भैया बनसोडे गेले अनेक दिवस याच्यासाठी प्रयत्न करतायत. साहेबांना या ठिकाणी विनंती आहे, साहेबांची फलंदाजी या ठिकाणी प्रेक्षकांना बघायची आहे. आमदार साहेबांना विनंती आहे, हातामध्ये बॅट घ्यायची आहे. साहेब, लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. आपली फलंदाजी या ठिकाणी बघायची आहे. क्रिकेट रसिकांना राजकारणातली आपली फलंदाजी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. क्रिकेट मधली फलंदाजी आपली बघायची आहे. सरपंच रजनीश भैया बनसोडे यांनी गोलंदाजी करावी आणि फलंदाजी आमदार साहेबांनी करावी. या ठिकाणी हलगीवाले 2 मिनिटं थांबा. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. दादा तुपे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस या ठिकाणी नवीन चेंडू आतमध्ये द्यायचा आहे. जवान माने देशमुख या ठिकाणी जीवन भैयांना विनंती आहे, आपण सुद्धा गोलंदाजी या ठिकाणी सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेबांनी कंबर कसलेले आहे. बघूयात सीमा पार चेंडू जातोय का. हातामध्ये बॅट द्यायची आहे. अमोल भैया पनासे या ठिकाणी पाठीमागे क्षेत्ररक्षण करणार आहेत. एसटी रक्षक आमचे मिलिंद नाना सरतापे ऑफ साइडला थांबलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी वेळापूर नगरीचे सरपंच रजनीश बनसोडे या ठिकाणी विनंती आहे, आपण गोलंदाजी साहेबांना करायची आहे. बाकी सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी बाजूला व्हायचं आहे. पुत्र गोलंदाजी करणार आहे आणि साहेब या ठिकाणी फलंदाजी करतायत. बघूया चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू, वाईट चेंडू टाकलेला आहे. चेंडू या ठिकाणी तडकावलेला आहे. सीमा पार चेंडू जातोय. चौकार, आमदार साहेबांच्या बॅट मधून चौकार. बाकी सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे. या ठिकाणी सरपंच रजनीश भैया बनसोडे यांना विनंती आहे, आपण चेंडू टाकायचा आहे. सुंदर पद्धतीचा चेंडू. साहेबांना सुद्धा मोह आवरला नाही. क्षेत्ररक्षणासाठी काय माणसं उभे आहेत. मिलिंद नाना असतील, आमचे पत्रकार महोदय असतील. काय हास्य आहे बघा नानांचं. सगळं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. कायम या ठिकाणी जवान माने देशमुख एसटीच्या पाठीमागे उभे आहेत. आमचे सिनेमॅटिक दयानंद कांबळे साहेबांचं DK सिनेमॅटिक म्हणून ओळखले जाणारे आणि साहेबांना महाराष्ट्रभर ज्यांनी एक नवी ओळख निर्माण करून दिली असा दया कांबळे. आमचा आर्यन शिंदे पिसेवाडीचा, या ठिकाणी आर्यन शिंदे तोही सिनेमॅटिक आहे. आणि फलंदाजीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद नाना. बघूया सरपंच काय करतायत, बघूया. चांगला आहे, खेळाडू आहेत ते. क्रिकेटचे माजी खेळाडू आहेत का नाहीत माहित नाहीत, परंतु राजकारणात रे मात्र ते चांगले खेळाडू आहेत. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाठीमागे अडवलाय अमोलने. आमचे जगताप साहेब, साहेबांच्या पाठीमागे संरक्षण विभाग ज्यांच्याकडे आहे असे आमचे पोलीस जगताप साहेब आहेत. बघूया या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत आमचे. काय फटका मारलेला आहे उघडेवाडी गावचे माजी उपसरपंच आणि उद्योजक सन्माननीय जगदाळे साहेब. आदर्श असं व्यक्तिमत्व जगदाळे साहेब
मला वाटतं एखाद्या फलंदाजाला लाजवेल अशी फलंदाजी आहे. त्यांना एखाद्या संघामध्ये ऑप्शन मध्ये यायला पाहिजे होतं खरं तर. बघूया, तानाजीराव जगदाळे अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी करत आहेत आणि गोलंदाजीसाठी जीवनभाई आहेत. सिनेमॅटिक, अरे वा, बॅटचा. आणि या ठिकाणी साहिल भैयांना विनंती आहे, आपणही या ठिकाणी फलंदाजी करायची आहे. सरपंच रजनीश भैया या ठिकाणी फलंदाजी आलेले आहेत. पाठीमागं आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराचे अध्यक्ष अप्पारावजी कांबळे, काय अनेक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आहेत. अमोल भैयांनाही मोह आवरत नाहीये, बॅट हातामध्ये घेतलेली आहे. भल्या भल्यांना या ठिकाणी क्रिकेटचं वेड या ठिकाणी लावलेलं आहे आणि फलंदाजी चांगली आहे त्यांची. बघूयात, पाठीमागं कृष्ण पवार आहे, मार्गदर्शन करतोय कृष्ण पवार आणि हातामध्ये बॅट आहे अमोल पनासे. अरे वा, सीमा पार, अतिशय सुंदर अशी फलंदाजी. या ठिकाणी साहिलबाई आतर यांना विनंती आहे, आपणही फलंदाजी 2 चेंडू या ठिकाणी खेळायचे आहेत. साहिलबाई, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आपला या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. युवा नेते, सिनेमॅटिक वाले, सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी इकडे यायचं आहे. जीवन भैया जानकर यांच्या नेतृत्वाखाली आमचे अनेक मान्यवर पदाधिकारी, आमचे हनुमानजी वायदंडे असतील, मॅच सुरू करायची आहे. सगळ्यांना विनंती आहे, प्रमुख पाहुणेच मैदानामध्ये आहेत. आमचे आमदार साहेब जोपर्यंत या ठिकाणी स्टेजवरती येणार नाही तोपर्यंत सामना सुरू करायचा नाही. पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा, माळशिरस तालुक्याला पडलेलं दिवा स्वप्न. गेली अनेक वर्ष माळशिरसच्या या माळरानावरती ज्यांनी स्वाभिमान पसरवला, माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आरोग्यदूत आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा शुभारंभ संपन्न झालेला आहे. राजकारणातील फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या माळशिरस तालुक्याचं भूषण सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचं विचारमंचावरती या ठिकाणी आगमन होत आहे. डाव्या हाताला रजनीजी बनसोडे, उजव्या हाताला मिलिंद नाना सरतापे. काय योगायोग आहे पहा. डाव्या बाजूला सरपंच, उजव्या बाजूला जिल्हा परिषदेचे सदस्य आणि मध्ये चालतायत या माळशिरस तालुक्याचे आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोलत करो तलवार का पडी रहने दो म्यान. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन चालणारं बहुजन समाजाचं नेतृत्व या माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दादा तुपे यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करण्यासाठी वरती यायचं आहे. काढून द्या एक, चला. या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. आमदार साहेबांची विनंती आहे. आणि जो आता खेळण्यासाठी फलंदाजीसाठी येणार आहे, फलंदाजीसाठी जो येणार आहे, चिमुकल्या बालकांना विनंती आहे, बाहेर यायचं आहे. चेंडू लागला तर नाईक हॉस्पिटलला जावं लागेल, बाहेर यायचं आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असं देखणं नियोजन वेळापूर नगरीचे उत्कृष्ट पंच आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र सहकारी चाणक्य जवान भैया माने देशमुख, अभिजित साठे, गेले अनेक वर्ष विजय पवार असतील, सगळ्यांना विनंती आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. साहेबांचा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. दादांना विनंती आहे, आपण लहान मुलांनी बाहेर यायचं आहे. चेंडू लागला तर खूप अवघड होईल. लहान मुलांना विनंती आहे, तुम्ही बाहेर यायचं आहे. या ठिकाणी साहिल भाईंना एक खुर्ची द्यायची आहे, विनंती आहे.
जरा खुर्ची अलीकडे घ्या. मदने साहेब तुम्ही आले. बहुजन समाजाचं नेतृत्व सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब, या माळशिरस तालुक्यामध्ये अनेक नेतृत्व घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. हिऱ्याची पारख ज्याला आहे असं आमचं नेतृत्व सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. असू द्या, केला आणलंय भाऊ, सगळं आणलंय, सगळं असू द्या. मॅच संपल्याच्या नंतर या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान घ्यायचा आहे. या ठिकाणी सामना संपल्याच्या नंतर साहेबांचा सन्मान होणार आहे. अंधाऱ्या रात्रीला प्रकाशमान करणारं नेतृत्व सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब. सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांच्या विनंतीसाठी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 रुपयाचं ज्यांनी दिलेलं आहे असे युवा नेते दीपक भैया माने देशमुख यांनी दिलेला आहे आणि आतमध्ये गाढव आलेला आहे. या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे, आता फलंदाजीसाठी जो संघ उतरलेला आहे थँक्यू. प्रवीण इलेक्ट्रिकल्स आणि एसके फ्रुट्स होणारी पुढची मॅच आहे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती टॉस करण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर या प्लीज. वेळ घेऊ नका. ज्यांनी खरं तर या मैदानाला आकर्षक अशी विकेट दिली असे दादाराजे गाडगे यांची सुद्धा उपस्थिती खरं तर या ठिकाणी लाभते. त्यांचे मनपूर्वक स्वागत असणार आहे. कृष्णा पवारला तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल यावेळेस मात्र पंचांचे दोन्ही हात अगदी एका सरळ रेषेमध्ये समांतर होतील. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जाते. अवंतर धावे बरोबर इथं स्कोरबोर्ड सुद्धा पुढे गेलाय. छोटेखानी टार्गेट आहे खरं तर. तुम्ही अगदी दुपारून जर पाहिलं ना या मैदानावरती दिवसा धावा या खूप झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम लाईन लेंथ आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दिवसा धावा खरं तर खोऱ्याने वळल्या, परंतु जशा लाईट्स ऑन झाल्या ना तशा धावा कुठेतरी रोखल्यात. कारण रात्रीमध्ये बॅटिंग करणं मित्रांनो तितकंसं सोपं नाहीये. आज खरं तर प्रकाश जोत ज्याचं खरं तर उद्घाटन अगदी थोड्याच वेळात आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये झालं. राजकीय क्षेत्र खरं तर या व्यक्तीने खूप मोठं जपलंय आणि खूप मोठा संघर्ष खरं तर जानकर साहेबांचा संघर्ष आपण पाहिलाय. आणि माणूस हा संघर्षातून घडतो. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कड आहे, मोठी विकेट आहे आणि तो संघर्ष खरं तर आमदार साहेबांचा पाहिला आपण. आणि संघर्षातून पुढे हे व्यक्तिमत्व घडलंय आणि माळशिरस तालुक्याला जे पडलेलं स्वप्न होतं ते स्वप्न खरं तर सत्यात उतरवलं या व्यक्तीनं. आणि आता इथून पुढचा सुद्धा राजकीय काळ खरं तर राजकीय क्षेत्र जपत असताना त्यांनी मात्र क्रीडा क्षेत्रावरती सुद्धा खूप मोठं प्रेम केलंय. मग पुढे जीवन जानकर खरं तर कॉलेज लाईफमध्ये सुद्धा त्यांनी स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये चांगला सहभाग नोंदवला. म्हणजे पिढ्यानपिढ्या खरं तर जानकर परिवाराचं क्रीडा क्षेत्रावरती असणारं प्रेम तुम्हाला पाहायला भेटलंय. बॅटिंग टीमने खरं तर यू घेतलाय. थ्रो गोलंदाजीसाठी तो चेक केला जातोय.
आणि आज केवळ वेळापूर शहरातीलच मित्रपरिवार किंवा त्यांच्यावरती प्रेम करणारं हा मित्रपरिवार इथे उपस्थित नाही, तर माळशिरस तालुक्यातील जी खरं तर वेळापूरच्या आसपासमधील असणारी गावं, त्या भागातून सुद्धा बरेचसे राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सुद्धा आज व्यासपीठावरती आले. आणि खरं तर माणसाला आवड असावी, आणि ती आवड खरं तर ही व्यक्तिमत्व जपतायत. आणि आज पूर्ण आयोजकांच्या पाठीमागे खरं तर पाठीवरती हात असावा. तो हात खरं तर आयोजकांच्या पाठीवरती खरं तर इथे जानकर साहेबांचा आणि त्याबरोबरीतच इथे जीवनजी जानकर साहेबांचा आहे. आणि म्हणून पर्व दुसरं पर्व पहिलं खरं तर यशस्वीरित्या पार पडलं, त्यानंतर पर्व दुसरं तुम्ही पाहता यशस्वीरित्या पार पडताना चेक केलं जात आहे. आणि या स्पर्धेचं पूर्णपणे सिनेमॅटिक, जे खरं तर आजचं युग हे डिजिटल आहे, आणि त्या डिजिटलच्या युगामध्ये तुम्ही ही स्पर्धा फेअर डिलिव्हरी, या डिजिटलच्या युगामध्ये ही स्पर्धा अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून जाते, साकीबबाई मुलानी फोटोग्राफर, त्यांचं सुद्धा मी मनापासून खरं तर आभार मानतो. एक चांगली फोटोग्राफी आणि त्याबरोबरीतच चांगलं सिनेमॅटिक जे पाहायला भेटतंय. श्रीकृष्ण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पवार, खरं तर महाराष्ट्राने बरेचसे कृष्णा दिले. कृष्णा सातपुते जो खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातून कृष्णा गवळी तुळजापूर तालुक्यातून पाहिला, आणि माळशिरस तालुक्याने हा कृष्णा पवार दिलाय, जो खरं तर आखाती देशामध्ये जाऊन त्याने आपल्या नावाचा डंका बजावला. आणि काल खरं तर आमदार साहेब सुद्धा या खेळाडूचे फॅन का राहिले हे तुम्ही काल पाहिलं असेल. आणि एक मोठं पारितोषिक खरं तर आमदार साहेबांनी त्यांची बॅटिंग पाहून दिलं. असा कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॅटिंग टीम तुमचा रिव्ह्यू संपलाय. वाह वाह, काय बॉल टाकलाय, गुड लेंथ वरती असणारा बॉल, आणि तिथून झपकन निघून गेला. वेग धारण केला खरं तर कृष्णा पवारने. आणि ऑल इंडिया ओपनच्या संघामध्ये कृष्णा पवार खेळत असताना कधी तुम्ही बॉलिंग करताना त्याला पाहिलं नाहीये, परंतु ज्यावेळेस तो आयकॉनची भूमिका पार पडतो किंवा ग्रामीण भागातील ज्या स्पर्धा खेळतो ना, त्यावेळेस तुम्ही कृष्णाला खेळताना पाहिलंय. पुन्हा एकदा शरीरावरती जाऊन आदळतोय. धाव कोणती आलेली नाहीये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एक खेळ संपलाय. धाव फलकावरती 2 धावा झालेल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, सोमनाथ वाईस 11, टीम पिलीव. तर त्यांच्या विरोधामध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम जी पाहताय तुम्ही, पुढच्या मॅचचा टॉस होतोय लगेचच. तुमचं आहे का? तुमच्या बरोबर एसकीचे आहे का? हा चालतंय. एसके फ्रुट्स वेळापूर वर्सेस शिवम डेव्हलपर्स अँड प्रवीण इलेक्ट्रिकल्स यांच्यामध्ये होणारा पुढचा सामना आहे. सामन्याची नाणेफेक होणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी खरं तर रातोरात प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व, आणि आज खरं तर वेळापूरचं नाव सुद्धा अखंड महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक वारसा आहे खरं तर वेळापूर शहराला. आणि जितका ऐतिहासिक वारसा आहे ना, तितकाच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा हे क्षेत्र सुद्धा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय. पाठीमागे मात्र क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. एक आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी चूक झाली. गोलंदाज मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये आनंद बोडरे थोडासा नाराज आहे, कारण एक धाव ही सुद्धा खरं तर सोन्याच्या भावापेक्षा खूप महत्वाची असते. एका धावेने पराभूत झालेल्या संघाला त्या एका धावेची किंमत जाऊन विचारा. उडवलाय आकाशामध्ये क्षेत्ररक्षक, वाह, चांगला फट. नक्कीच इथे चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. चेक तर केलं जात आहे. एका धावेला चेक केलं जात आहे. ओके, स्वतः आयोजक सुद्धा आमचे त्या ठिकाणी आहेत, परंतु ते सुद्धा सांगतायत की चेक करा, म्हणजे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. पारदर्शकपणे ही स्पर्धा पार पडते, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. चेक केलं जात आहे. थर्ड अंपायर इथे काम करतायत. खरं तर 4 पंचांचा पॅनल आपण या स्पर्धेसाठी ठेवलाय, त्यामुळे कोणत्याही
टीम वरती अन्याय होणार नाहीये. पाहावं लागेल थर्ड अंपायरचा डिसिजन काय येणार आहे. चांगली स्पर्धा, प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह. थोडासा खरं तर पावसाचा व्यत्यय या वर्षी झालेला नाहीये आणि पाठीमागच्या वर्षी जेवढा पाऊस बरसला ना तो या वर्षी खरं तर दिसला नाहीये. थोडीशी परिस्थिती वेगळी झाली आहे ह्या वर्षी आणि प्रेक्षकांची गर्दी खरं तर आज तेवढा उत्साह दिसतोय. जेवढं व्यासपीठ खुललंय तेवढंच मैदान सुद्धा तुम्ही चारी बाजूने प्रेक्षकांच्या बाबतीमध्ये पाहता. थोडासा वेळ लागतोय नक्कीच. एक एक धाव ही सुद्धा खूप महत्वाची आहे. धावफल आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय. 4 धावा मिळतील. 4 धावे बरोबरीतच धावफलकावरती मात्र आता बदल झालाय. 8 धावा. सोमनाथभाई सिलेवन पिलीवची टीम 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. थर्ड अंपायरने चेक केलंय. ऑनलाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता तिथे. चार धावे चेक केले. चला चेक केलंय. त्यामुळेच पंचांनी खरं तर 4 पंचांचा पॅनल ठेवलाय. यस लाईव्ह वरती सुद्धा सोडलंय आपण ते. आणि खरं तर या स्पर्धेसाठी 5 कॅमेरे लावलेले आहेत. टेनिस क्रिकेटची टीम खरं तर जी अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये काम करत असते अशी टीम आहे. 5 कॅमेराने खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण होत आहे. 8 धावा धावफलकावरती झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आनंद बोडरे, तर स्ट्राईकवरती मात्र साईराज, नॉन स्ट्राईकला श्रीकृष्ण. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजापासून बराचसा दूरवरती ठेवलाय. त्यामुळेच क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला खूप मोठी किंमत आहे. एका धावेनं हारलेल्या संघाला जाऊन विचारा एका धावेची किंमत, तर राजकारणामध्ये एका मताने पडलेल्या उमेदवाराला विचारा एका मताची किंमत काय. अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा सरकार अगदी एका मताने पडलं होतं. त्यामुळे एक एक धाव ही क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि राजकारणामध्ये एका मताला खूप मोठी किंमत आहे. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर 8 धावा झालेल्या आहेत. अजून याच भागातील उत्कृष्ट फलंदाज बापूसो मुंगसकर हे सुद्धा अजून डगआउट मध्ये आहेत. वाह, काय चेंडू टाकलाय. अप्रतिम लाईन लेंथ आहे. स्पॉट निवडलाय आणि तिथून मात्र अप्रतिम गोलंदाजी होतीये. हे कौशल्य दाखवलं जात आहे. आनंद बोडरे जर पाहिलं ना तर निमगाव गावाला बिलॉंग करतो आणि गाववाईचं क्रिकेट खरं तर या खेळाडूने गाजवलंय. तो अनुभव त्याच्या पाठीशी आहे. कोलो टप्प्याचा बॉल आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. स्वतः खरं तर मुंगुसकर सर उपसरपंच आहेत या भागातील आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी जेवढ्या खेळी केल्या ना तेवढी खेळी आता ते मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत, यामध्ये शंका नाहीये. धावफलकावरती जर पाहिला गेलं तर 9 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. इथून पुढे जर पाहिला गेलं तर 24 बॉल बाकी असताना धावा बनवायच्या आहेत त्या 55 धावा. सोपं नाहीये खरं तर. प्रकाश झोतामध्ये धावा बनवणं हे अवघड आहे आणि जसा प्रकाश झोत मैदानाच्या आतमध्ये येतो ना तशी गोलंदाजांना खरं तर साथ भेटते. हे आपण आता या मॅच मध्ये पाहिलंय. कृष्णा पवार खरं तर खूप मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव खरं तर आता इथून पुढे पाहावा लागणार आहे. दोन्ही कॅप्टन पुढच्या टीमचे शेवटचा कॉल असणार आहे. आलेत का? या टॉस साठी या. एसके फ्रुट्स, शिवम डेव्हलपर्स अँड प्रवीण इलेक्ट्रिकल्स या 2 संघांमध्ये होणारा पुढचा सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती विक्रम आलाय.
टायमर सेट आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम या सूचना लक्षात घ्या. सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, लोअर फुल टॉसचा बॉल होता, तिथे दिशा दाखवली कव्हर मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता पाहावं लागणार आहे बॅटर कोणता बाद होणार आहे. खराब कॉलिंग. टॉस तर झाला इकडे, परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेट सुद्धा आली आहे. टॉस जिंकलाय. कुणी जिंकला? प्रवीण इलेक्ट्रिकल्स. शिवम डेव्हलपर्स अँड प्रवीण इलेक्ट्रिकल्स या संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय येणं बाकी आहे. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. येस, बॉलिंगचा निर्णय घेत. ओके. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते खरं तर सामन्याची नाणेफेक झाली. दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि आमदार साहेबांचा सुद्धा मनपूर्वक आभार. वेळ काढून खरं तर उपस्थिती दाखवली. आज स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम होता. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर 10 झालेत, त्या 10 2 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. साहेबांनी सत्कार या ठिकाणी स्वीकारलेला नाही. शेवटच्या दिवशी, बक्षीस वितरणाच्या दिवशी सगळं अगदी शुभेच्छा सुद्धा तुम्हाला देणार होते. त्याही शुभेच्छा तुम्हाला सामन्याच्या अंतिम बक्षीस वितरणाच्या वेळेस देण्यात येतील. या ठिकाणी बघूया चेंडू काय जातोय. अपील केलेली आहे गोलंदाजानं. बघूया पंचांचा निर्णय काय आहे. एवढा सामना संपल्याच्या नंतर या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान आपण करूया. अलॉंग दी कार्पेट खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा करून ठेवलाय. आता 30 सर्कल जसं संपलंय तसं क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलंय. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर 11 धावा झालेल्या आहेत. 2.3 षटकांचा खेळ संपलाय आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. तिथे धावफलक मात्र स्थिर आहे. आता इथून पुढे खरं तर धावा बनवाव्या लागणार आहेत, कारण स्कोर बोर्ड जरी जास्तीचा नसेल तरी तो स्कोर बोर्ड वा स्वच्छ भारत अभियान मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. रिवर्सचा फटका आणि चेंडू मात्र सरळ जाईल सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. ज्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय, दीपक भैया माने देशमुख साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक मनापर्यंत स्वागत असणार आहे सन्माननीय दीपक भैया माने देशमुख. चांगला फटका यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफचा एक तर आली आहे आणि एका धावेने मात्र आता स्कोर बोर्ड पुढे गेलाय. एक सिंगल धाव. खरं तर कृष्णा पवारचं तरी पहिलं षटक खूप महत्वपूर्ण ठरलं. पुढे आनंद बोर्डरेने टाकलेले षटक आणि तिन्ही षटकामध्ये मात्र वेगवेगळे गोलंदाज तुम्ही पाहिलेले. वेगळी रणनीती आखली कृष्णाने. यावेळेस फटका फसलाय उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. होणार नाही कोणतीही चूक. 2 हातांच्या उंजळीमध्ये टिपलाय अलगद झेल. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला झेल खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. डावाची पडझड झाली आहे. चांगली रणनीती आणि प्रत्येक षटकामध्ये पहा तुम्ही विकेट आलेले आहेत. त्यामुळे टीम थोडीशी बॅकफुटला गेली आहे बॅटिंग करणारी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सोळा धावा आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. इथून पुढे जर पाहिलं गेलं तर बॉल बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये मात्र
18 बॉल आणि 48 धावा. म्हणजे प्रत्येक षटकाच्या पाठीमागे आता तुम्हाला इथून पुढे 16 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कोणाला आमंत्रित केलं जाणार पाहावं लागणार आहे. अमर आलेत. पुन्हा एकदा वेगळी रणनीती. अनंत बोडरेचं एक षटक बाकी आहे. कृष्णा पवार एखादा षटक टाकू शकतो, परंतु इथे प्रत्येक षटकामागे तुम्ही पाहताय वेगवेगळे गोलंदाज आहेत. धावफलक मात्र स्थिर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र अक्रॉस दी बॅटने केलेला फटका आहे डीप विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक असेल. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. सिंगल धावे बरोबरीच आता धावफलकामध्ये सुद्धा बदल झालाय. 18ला 48 हव्या होत्या, आता 17ला 47 पाहिजेत. 17 बॉल 47 धावा. कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलंय असं स्कोरबोर्ड रन चेस होताना सुद्धा, त्यामुळे तुम्ही हिंमत हरू शकत नाहीये. कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. यस, यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट केलेला फटका आहे. आता तुम्हाला फटके खालून खेळून जमणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेरच मोठे हिट खेळावे लागणार आहेत, तरच हा स्कोरबोर्ड तुम्ही बनवू शकता. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर सिंगल धावे बरोबरीत 18 झालेत. 16 बॉल बाकी आहेत. 46. सोमनाथ बैस 11. टीम पिलीव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. थोडासा खाली राहिला बॉल यावेळेस मात्र, आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. खरं तर कृष्णा पवारकडे खूप मोठा अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा, आणि तो अनुभव खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. वारंवार वेगवेगळे गोलंदाज तिथे समोर आणले जात आहेत. स्वतःचं षटक चांगलं होतं, आनंद बोडरेने टाकलेलं षटक चांगलं होतं, परंतु षटक न घेता नवीन गोलंदाज फलंदाजाच्या समोर. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या गतीने आला, आणि केवळ एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 चालू आहे. बॉल बाकी 14 बनवायचे आहेत. 45. जमीर आणि त्याबरोबरीत सचिन, गणेश हे खेळाडू तुम्ही पाहताय. ओ, इथे नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आलाय, आणि फ्री हिटची सुद्धा संधी आता मात्र असणार आहे. एखाद्या टर्निंग पॉइंटची आवश्यकता असते. आता तो टर्निंग पॉइंट हा होऊ शकतो का? बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि फलंदाजासाठी खूप मोठं लायसन मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मोठा हिट येणार का? आवश्यकता तर आहे. फ्री हिटचा बॉल, परंतु यावेळेस मात्र कमालीचा वेग दाखवलाय. ओ, इथे फेक नॉन स्ट्राईक एंडला होती कृष्णाकडून. धावफलकावरती मात्र 1 धाव पाहायला भेटतीये. येस, पाईच्या स्वरूपामध्ये मिळणारी धाव आहे. 21 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. हे सुद्धा चांगलं षटक आहे. खरं तर या षटकामध्ये एकही चौकार षटकार आलेला नाहीये. सन्माननीय अजित साठे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे. कव्हर मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, आणि पाहावं लागेल इथे पंचांचा इशारा आलाय. चेंडू केलाय सरळ कव्हर झोन फोडत सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. 4 षटकांचा खेळ संपला. 25 झाल्यात. आता इथून पुढे सोमनाथ बैस 11 पिलीव संघाला मात्र बनवायचे आहेत. 12 बॉल बाकी असताना 39 धावा. 12 बॉल आणि 39 धावा. काय होणार या मॅच मध्ये? लक्ष लागलंय. धावा तर बनवायच्या आहेत 39, बॉल बाकी आहेत 12. तर फिल्डिंग करणारी टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्वरांजली आणि राजवीर 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं दिलेलं आहे रुपये 1,50,000 रुपये, असे युवा नेते दीपक भैया माने देशमुख यांचं आगमन या ठिकाणी या सामन्याच्या ठिकाणी झालेलं आहे. दादा थोपेंनी वाईट चेंडू आताचा
सुंदर असा फटका, एकच धाव. आव्हान अजून थोडस गंभीर या ठिकाणी झालेलं आहे. 11 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. सुंदर असा रिव्हर्स स्वीप आणि चेंडू जातोय सीमा पार, तडतडीत चौकार. सोमनाथ भैस 11 पिलीवचा संघ. आव्हान तगड समोर आहे, बघूया काय करतोय. समोर आहे कृष्णा पवारचं क्षेत्ररक्षण, भेटतोय का बघूया सगळं आव्हान. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय, निर्धाव. संघमालक सोमनाथ भैस कायम ऍक्टिव्ह मोड मध्ये. बघूयात काय होतंय. अतिशय सुंदर असा गोलंदाजीचा नमुना जमीर शेखच्या गोलंदाजीमधून, आनंदच्या गोलंदाजीमधून. निर्धाव पद्धतीचा चेंडू, 8 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटकावलेला टोला बघूया. क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकच धाव. देखणं आणि नेटकं नियोजन IPLच्या धर्तीवरती. आमदार प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. बघूया चेंडू, शेवटचा चेंडू आहे 5व्या षटकाचा. सुंदर पद्धतीचा फटका, बघूया झेल घेतोय का, आणि सीमा पार चेंडू जातोय चौकार. नो बॉलचा इशारा आणि त्या बरोबरीतच आलेला चौकार. 5 धावेंचा बोनस पाहत आहे. आता मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट आलाय. नक्कीच मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. इथे एखादा मोठा हिट जर आला तर पुन्हा रोमांचक स्थितीमध्ये जाऊ शकतो सामना. यावेळेस व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय. शेवटचे बॉल बाकी आहेत 7, बनवायचे आहेत 26 धावा. या बॉल वरती जर एखादा मोठा हिट आला, षटकार आला तर राहतील 20, आणि 20 धावा बनवणं तितकंच या मैदानावरती अवघड नाहीये मित्रांनो. प्री हिट कंटिन्यू आहे, पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा हिट, परंतु आनंद पौड्रे समोर आहे. ओ बॅटची कड आहे, पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. नशिबाने दिलेली 7 आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार जरी आला नसेल, आलाय चौकार. मॅच मध्ये आता मात्र ट्विस्ट आलाय. शेवटचे बॉल बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये 6, बनवायचे आहेत 22 धावा. मॅच कुठे होती, आता कुठे येऊन पोहोचली आहे. हे तर क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. एक षटक बाकी आहे. आनंद पौड्रेचं हे षटक थोडस महागडं ठरलं. आता इथून पुढे 6 बॉल बाकी आहेत, 22 धावा. बॅटिंग करणारी टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सोमनाथ भैस 11 पिलीव, तर क्षेत्ररक्षण करणारी टीम स्वरांजली अँड राजवीर 11. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र इथे कैलास निंबाळकर. शेवटचे 6 बॉल बनवायचे आहेत 22 धावा. आता खरं तर पहिला बॉल हा या मॅच मधील खूप महत्वाचा असणार आहे. सुरुवात चांगली होणं महत्वाचं आहे. 6ला 22, मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. आलाय पहिल्याच बॉल वरती राजेशाही षटकार. वरुण पुरला सरांचे दोन्ही हात आकाशाकडे. वा काय मॅच झाली आहे. 6 बॉल 22 करायच्या होत्या, आता 5 बॉल 16 राहिलेले आहेत. नजरा लागलेले आहेत. गणेश अंधारे मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतायत.
या सुद्धा खेळाडूची चर्चा राहिली आहे. आता टेन्शन मध्ये कृष्णा पवार सुद्धा आलेत, कारण पहिला बॉल हा खूप महत्वाचा होता. वातावरण शांत आहे, हवेतील थंड गारवा, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रचंड गरमाई आहे. शॉर्ट पिचचा बॉल शॉर्ट ऑन फुल, परंतु आलाय षटकार. वाह, काय मॅच झाली आहे. आता लागोपाठचे 2 आलेत, शेवटचे बॉल 4 आहेत आणि बनवायचे आहेत मात्र 10 धावा. खराब गोलंदाजी, शॉर्ट पिचचे बॉल सातत्याने टाकले जात आहेत आणि गणेश अंधारे, कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. बरंच अंतर होतं, परंतु आता मात्र मी तर असं म्हणेल सोमनाथ बैस 11 ही टीम मात्र मॅच मध्ये आली आहे. 4 बॉल आणि इथून पुढे 10 धावा. वय वर्ष 15, गोलंदाजाचं थोडासा अनुभव कमी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 54 धावा धाव फलकावरती. बॉल बाकी आहेत, इथून पुढे 4 बनवायचे आहेत मात्र 10. टायमर सेट आहे. स्वतः पंच दक्ष आहेत. 4 बॉल 10. आता मात्र भयान शांतता पसरली आहे. एखादा बॉल जर डॉट आला ना इथून पुढे तर पुन्हा ही मॅच इंटरेस्टिंग बनू शकते. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला जातोय आता. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षपाक. 4 बॉल आणि इथून पुढे बनवायचे आहेत 10 धावा. प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. आतापर्यंत कृष्णा पवार यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली, परंतु या षटकामध्ये तुम्ही पाहताय मॅच बदलली आहे. 4 बॉल बनवायच्या 10 धावा. पुन्हा शॉर्ट पिचचा बॉल आहे उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आलाय, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3री धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत मित्रांनो, बनवायचे आहेत 7 धावा. खरं तर प्रेक्षकांना अशा मॅचेस हव्या असतात ज्या शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतात. निर्णायक मॅच आहे. 3 बॉल इथून पुढे 7 धावा. सोमनाथ बैस 11 ही टीम जिंकणार की स्वरांजली अँड राजवीर ही टीम जिंकणार? शेवटचे 3 बॉल 7 करायचे आहेत. ओहो, यावेळेस अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. काऊ कॉर्नर कडे बॉल गेलाय. आलाय क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गणेश अंधारे. ओहो, काय एफर्ट दाखवलाय तिथे. आणि 2 चेंडू इथून पुढे बनवायचे आहेत 6 धावा. जास्त दुखापत झाली आहे का पहा पंच. गणेश अंधारे, ज्या खेळाडूने खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सोमनाथ बैस या टीमला मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय या मॅच मध्ये, तो फलंदाज या मॅचचा हिरो ठरणार का? अर्थातच गणेश अंधारे. 2 चेंडू मध्ये 6 धावा. नजरा लागलेल्या आहेत प्रचंड प्रेक्षकांची गर्दी अगदी चारी बाजूला. प्रेक्षकच पाहायला भेटतोय या वेळापूरच्या ऐतिहासिक असणाऱ्या या मैदानावरती. चांगली स्पर्धा. कॅमेरामन प्रेक्षकांवरती थोडस फोकस करूयात. जिकडे पाहिल तिकडे प्रेक्षकच पाहायला भेटतोय. चारी बाजूला तुम्ही पाहताय अगदी. समालोचन कक्ष व्यासपीठ सुद्धा अगदी खुलून गेलंय आणि तितकंच मैदान. खरं तर आयोजकांनी घेतलेलं कष्ट आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली आहे असं म्हणता येईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 6 धावा बनवायच्या आहेत. लाईट बंद करा कृपया करून. ज्या 2 व्हीलरच्या लाईट आहेत सीमारेषेच्या बाहेर आहेत त्या.
गणेश अंधारे या मॅचचे हिरो होणार का? 2 बॉल करायच्या होत्या, आता इथून पुढे समीकरण बदललंय. 2 बॉल आणि बनवायचे आहेत ते मात्र 5 धावा. 1 बॉल हा जर डॉट गेला तर पुन्हा रोमांचक स्थितीमध्ये मॅच जाऊन पोहोचू शकते. काय मॅच झाली आहे, मॅच कोणी जिंकू द्या, परंतु इथे गणेश अंधारे आज हिरो ठरलाय. मिस्टर गणेश अंधारे, अप्रतिम मॅच आणि या मॅच वरती वर्चस्व प्रस्थापित करतीये अर्थातच सोमनाथ बाईस 11 पिलीवची टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम सोमनाथ बाईस 11 आणि कॉंग्रॅच्युलेशन गणेश अंधारे सर, हिरो ठरलाय. आणि मॅचचा हिरो अर्थातच वन अँड ओनली सुपरस्टार गणेश अंधारे ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. गणेश सर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. यानंतरचा सामना SK फ्रुट्स वेळापूर विरुद्ध शिवम डेव्हलपर्स अँड प्रवीण इलेक्ट्रिकल्स. आयोजकांकडून मला एक सूचना आली आहे, जसा एक गट पूर्ण होईल तसा त्या संघाला विनंती आहे, सोलापूर जिल्ह्यातील एक आयकॉन हा तुमच्या संघामध्ये पाहिजे आणि दुसरा आयकॉन म्हणजे 2 आयकॉन देतोय आपण, दुसरा आयकॉन ऑल इंडिया मधील तुम्ही आणू शकता. जसा एक गट पूर्ण होईल या सूचना लक्षात घ्या पुन्हा एकदा.